गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. सगळ्या मी ना उपमा बनवला आहे, उपीट बनवलं आहे, सासूबाईंना देते. आज आहे शनिवार बघा, शनिवार आणि पाऊस सतत चालू आहे. तुमच्याकडे आहे का मित्रमैत्रिणींनो पाऊस? चला इकडे सासूबाईंना देते नाश्ता. हे असं का चाललंय? हां, नीट बसा, सरळ बसा, सरळ बसा, सरळ. चला बघा, माझी सगळी कामं आवरलीत घरातली आणि मीच निघाले आता प्राजक्ताकडे. व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. प्राजक्ता आता घरी एकटीच आहे. प्रतीक चाललं आहे ह्याला क्लासला चाललं आहे कुठलं तरी. तर मी आता हे बघा, माझा डबा प्राजक्ताचा डबा घेतलेला आहे आणि तिच्याकडे जायचं म्हटलं की मग, आणि पाऊस येतो बाहेर, पाऊस येत असल्यामुळे गाडी हे सोडतील मला. गाडी असल्यामुळे हा सगळा पसारा मी चालवलं आहे. हां, निघाले आले. आणि सासूबाई आमच्या नाश्ता करून हे बघा झोपलेल्या आहेत. धाराडूर पंढरपूर. दुपारी पण झोपल्या, काल पण रात्रभर झोपतात. आता नाश्ता केली तरी झोपलेले आहेत. आणि नेमकं बघा 1 वाजल्यापासून जे चालू होतं, म्हणजे आपली सगळी कामं झालेली असतात त्यावेळेस मग उठून किरकिर करणं चालू होतं. चला येऊ का मावशी, जाऊन येते मी. हे पहा पाऊस पावसामध्येच निघाले. हे बघा, हे गाडी काढतात. तिकडून जायचं का? थांबा आले मी. चला, सगळे चष्म्यावर सगळे पाणी पडलेले. पाऊस असल्यामुळे बघा, हे मला गाडीनं सोडतो म्हणले, नाही तर मग 2 व्हीलरवर मी गेली असते. स्वतः चाललेलं कशाला, मला कधी शिकवणार आहे गाडी? हां, चला. आज माझ्या पिलूला फोन नाही केला, निराशाला. बघते एक फोन करून काय करतं माझं बाळा. पावसात तर कुठं जाणार नाही तो. हे बघा, प्राजक्ताकडे आले मी. तर प्राजक्ताच्या घरी आले मी आता. कोशिंबीर, पावभाजी आणली कालची राहिली. अगं थोडी राहिलेली आहे. हे 2 घास आणि कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवू का कोशिंबीर? हे बघा, प्राजक्ता आता ना शिफ्टिंग करणार आहे तिच्या स्वतःच्या घरामध्ये. हे तिचं रेंटचं घर आहे, भाड्याचं घर आहे. तर सगळं आता बघा. अगं मी कपडे पण ताईचे पण तुला पाहिजे तर आणलेत बाबा. हे बघा, आता सगळं काढायचं आहे तिला. हे बेड, हा बेड तिकडे घेऊन जाणार ना बाळा. हे कपाट, आता हे कपाट आम्ही घेणार आहेत प्राजक्ताचं, कारण की तिकडे ऑलरेडी ती फर्निचर बनवलेलं आहे. चला, पसारा आता काढायचं सगळं बेडमधला, त्याशिवाय बेड उचलता येणार नाही. बेडमधलं आवरलेलं आहे. आवरलंय का सगळं? मग आवरलं, फक्त कपडे राहिले. फक्त कपडे आधी आवरलेत, म्हणजे 6 महिने झाले आता बेड आवरले. हो ना. चला, रसिका तेच म्हणत होती आत्ता मला की तिला सांग एक हे बोलो टेम्पो, आणि हा बेड घेऊन जायचं नाही का छोटा पलंग? आम्हाला नाही, सोम घेऊन जाणार का? हा बेड वाईला पाठवणार का? बघा, प्राजक्ता एक ना कपडे बाजूला काढते. आता तुम्ही ना जुडिओ हे किंवा मी सगळे कपडे बाजूला काढणार आहे, मी नवीन घेणार आहे. हां, ताई तसंच करणार आहे आता. ताईचं तसंच चाललेलं आहे. सगळे टॉप तू घेऊन हे त्याला दे, ते त्याला दे, हे त्याला दे, ते काढून ठेव. सगळे लग्नातले ब्लाऊज, लग्नातले ब्लाऊज आहेत ना पाजू, लग्नातले ब्लाऊज अख्खेच्या अख्खे किती आपण छान शिवलेले, तसेच्या तसे तिने. हा नवीन आहे, आता घातला पण नाही मी दुपारला, ठेवते. नाही, घाल ना बाळा, जे जे चांगले. ताई चाललेलं तुला देते पिशवी. खा. अगं नाही, त्यात जास्त नाही आहे. चहा पाहिजे का तुम्हाला? करायचं चहा? काही बोलले नाही, ज्या ती पप्पा त्या पाहिजे असेल.
थांब मी मला करते फक्त एक घालायचं. करते ना मी घड्या घालते सगळं करते. पाऊस आहे ना बाहेर त्याच्यामुळे चहा पाहिजेच. चला आता तसे प्राजक्तला थोडी मदत करते. हे पहा इकडे विरांशला झोपवलेलं आहे दुसऱ्या रूममध्ये आणि रसिका विरांश इकडे आलेले आहेत. विनायक पण आलेला होता. विनायक येऊन सोडून गेले रसिकाला आणि विरांशला मी झोपवलं आहे आणि म्हटलं हळूच दार लावूया. आणि इकडे हे बघा या दोघी बसलेले आहेत. मला वाईसवर त्यासाठी करावं लागलं कारण का विरांश झोपला आहे. माझा आवाज त्याला गेला की पुन्हा उठेल तो. आणि बघा किती दिवसांनी आम्ही तिघी पण एकत्र असं निवांत बसलेलो आहे. नाहीतर रसिकाला प्राजक्ताला भेटायला वेळ नसतो एकमेकींना आणि बोलायचं तर लांबच राहिलं आहे. आज ते दोघींचं चाललं होतं मंगळसूत्राची देवाणघेवाण चालू होती. लग्न झाल्यापासून बघा सगळेजण आपापल्या व्यापामध्ये. रसिकाच्या व्यापामध्ये, तिचं लहान मूल. प्राजक्ताचं काय लग्न झालं असल्यामुळे ती तिच्या संसारामध्ये. इकडे दोघींच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि मी आधीच ते कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या होत्या. प्राजक्ता देत होती, मी घड्या घालत होते. फक्त तेवढं घड्या घालायचं काम केलेलं आहे मी, बाकी काय नाही. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. चला आता मी संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. स्वयंपाकाला लागली आहे. फक्त भात वड्याचं कुकर लावलं आहे, अजून भाकरी बनवायची आहेत. तर संध्याकाळचं तर सकाळची भाजी आहे कोबीची भाजी. तर आता मी भाजी काय बनवणार नाही, फक्त भाकरी आणि भात वड्याचं कुकर. आज मी दुपारी प्राजक्ताकडे जाऊन आली. पाजूकडे जाऊन यायला प्राजक्ताकडनं आम्ही 5 वाजता आलो. तिकडे रसिका पण आलेली होती. विरांश झोपलेला होता दुपारी तिकडे येऊन आणि 4:15च्या दरम्यान तो उठला. मग आम्ही 5 वाजता इकडे आलेलो आहे. आता पाऊस चालू आहे बघा अजूनसुद्धा. आणि हे गेले दळण आणायला. हे पहा पाऊस अजून चालूच आहे, बारीक बारीक. गार वारं सुटलेलं आहे. तर आम्हाला त्याच्यामुळे काय झालं, मला ह्यांनी गाडीतनं सोडलेलं आहे आणि येताना सुद्धा रसिका होती. तर रसिका विरांश होते, त्याच्यामुळे मग हे पण गाडी घेऊनच आली होती. रसिका विरांश आम्हाला आणलं यांनी. आणि आजचा दिवस माझा असा गेला. आता स्वयंपाक करायचं. स्वयंपाक काही चुकत नाही. संध्याकाळ झाली की स्वयंपाक, सकाळ झाली की स्वयंपाक. एवढा इकडे सासूबाई पुढे गेल्या. हे पहा इकडे सासूबाई झोपलेल्या आहेत. ते तुम्हाला सांगायचं होतं. आज हे बघा एवढे कपडे प्राजक्ताकडनं आणलेले आहेत. प्राजक्ता म्हणली मम्मी मला खूप आता काय झालं आहे, खूप दिवसाचे खूप वर्षापासून हे कपडे घालते आहे आणि मला हे कपडे तुला म्हणजे कोणाला दिले तरच मला नवीन कपडे मिळतील. आणता येईल तसे नाही, तेच कंटाळा आला. मी म्हणलं अगं चांगले कपडे आहेत. आणि खरंच तिने म्हणजे काय तिला घट्टही होतात, म्हणजे येत नाहीत. तर तिला मग ती म्हणली मम्मी तू घेऊन जा. मी म्हटलं हे बघ जे चांगले आहे ते मी घालते आणि जे देण्यासारखे आहे दुसऱ्यांना ते देऊन टाकते. आणि म्हणजे आपल्याला चांगले कपडे असे म्हणजे एवढे चांगले कपडे आहेत तर देवत नाही आपल्याला. म्हणलं अगं एवढे छान कपडे आहेत, जर खराबच झाले असतील तर मग देता येईल. कारण का घ्यायला पण तेवढेच पैसे लागतात. आजकाल काही कमी पैसे लागत नाहीत. आपला जीव पण होत नाही. मग मला म्हणतात पोरी मम्मी तू किती हे करते कपडे. म्हणलं अगं कपडे चांगले आहेत, जर खराब असतील तर मीच हे करणार नाही. आणि हेच किती पैसे लागतात सांगा बरं म्हणलं घ्यायला. कष्ट करायला तुम्ही कष्ट करता, दिवस रात्र कष्ट करता आणि कपडे म्हणजे कपडे उगीच असं दुसऱ्याला चांगले कपडे द्यायचे का. म्हणून मी इकडे घेऊन आलेले. मला म्हटली तू मम्मी जे चांगले आहेत ते म्हणजे तुला वापरण्यासारखे ते तू घेऊन जा. मग ते ट्रायल केले कपडे आणि हे म्हणत होते झालं की तुमचं ट्रायल. म्हटलं हो. आणि मी इकडं आणलेलं आहे पिशवी भरून कपडे. हे पहा तिकडे दिसतं ना, पिशवी भरून कपडे आहेत. मला रसिका म्हणली अगं मम्मी माझे पण कपडे त्यातले तिने पण असेच कपडे काढलेले. रसिकाने पण परवा दिवशी नाही म्हणजे किती असेच 10-15 दिवसापूर्वी रसिकाने पण असेच कपडे काढलेले होते. खराब ठीक आहे, पण लग्नात म्हणजे शिवलेले ब्लाऊज त्यावेळेस आपण शिलाई
माझी मैत्रीण असल्यामुळे कमी घेतली, तरीसुद्धा शिलाई काय आपण दिली नाही का. 6,000 रुपये गेलेले आहेत आपण शिलाई 6,000 रुपये गेली आपली सगळे ब्लाऊज मिळून. तर ते ब्लाऊज सगळे तसेच आहे तिचे, नवीनच्या नवीन तसे कोरे आहेत. मग म्हटलं चांगलं कोणाला विचार आणि मग दे म्हणलं ब्लाऊज. आणि जे देण्यासारखे ते ब्लाऊज म्हणजे दिलेत तिने. आणि जे म्हणजे घालण्यासारखे आहे ते म्हणली मम्मी तू हे बघ म्हटली, तुला ड्रेस पाहिजे असेल तर घेऊन जा. मग तिच्यातले पण म्हणजे जे चांगले आहेत 1-2 ड्रेस पॅन्ट म्हणा आहे मी आणलेले आहे. मग आपण कष्टातनं दिवस काढलेले आहेत, असे कपडे द्यायला नको वाटतं. असे वाईट दिवस काढलेले आहेत. म्हणजे एक कपडे एक ड्रेस काय घ्यायचं म्हटलं तर घेणं होत नव्हतं ज्यावेळेस म्हणजे आपल्याला हे होतं, अशी परिस्थिती होती. आणि आता म्हणजे ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. म्हणून मी चांगले ड्रेस कोणाला देत नाही. लाईट गेली बघा. लाईट गेली आणि चार्जिंगचा बल्ब आहे हा. हे पाही इकडे पण चार्जिंगचे बल्ब आहेत. हे पाही इथं पण चार्जिंगचं बल्ब आहे, इकडे पण चार्जिंगचा बल्ब आहे किचनमध्ये. आणि इकडे बेडरूममध्ये सुद्धा चार्जिंगचा बल्ब आहे. आता एवढ्यातनं काय बाहेर पाऊस म्हटले की लाईट ही जाणार. आणि आमच्याकडे तर लाईट सतत चालूच आहे जाणं. आमची अशी जात नाही. हे बघा बाहेरच्यांची पण लाईट गेलेली आहे. हे पहा बाहेरच्यांची पण लाईट गेलेली आहे. जे बाहेर ज्या बिल्डिंग आहेत मागच्या बॅक साईडच्या त्यांची पण लाईट गेली नाही. तर शक्यतो आमच्या बिल्डिंगचीच लाईट खूप वेळ जात असते. हे पहा आली लाईट, 2 मिनटंच गेलेली. चला आता हे दळण आणायला गेले. दळण आणले की मी सासूबाईंसाठी भाकरी बनवते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.